बुधवार दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोशन आलम शिक्षण संस्था संचलित रहमत अँग्लो उर्दू हायस्कूलमध्ये अंमली पदार्थ विरोधी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाची सुरुवात रहमत अँग्लो उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री खलील अहमद मोमीन सरांच्या प्रास्ताविकाने झाली। आपल्या प्रास्ताविकेत श्री खलील अहमद मोमीन सरांनी विद्यार्थ्यांनी संगत चांगली ठेवावी, व्यसनापासून दूर कसं राहावं हे विद्यार्थ्यांना समजावून दिलं। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लाभलेले विटा शहराचे ज्येष्ठ पत्रकार माननीय श्री शिराजभाई शिकलगार यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थी हा देशाचा भविष्यकाळ आहे, तो भारताचा आधारस्तंभ असतो, त्यांनी आपलं करिअर घडवलं पाहिजे, व्यसनाधीन झालं नाही पाहिजे हे उत्कृष्टपणे विद्यार्थ्यांना समजावून सांगितलं। यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री आलमगीर हाजी रोशन मुल्ला साहेबांनी आपल्या भाषणात रहमत अँग्लो उर्दू हायस्कूलचे विद्यार्थी हे सजग आहेत, ते कधीच अंमली पदार्थाच्या आहारी गेले नाहीत, भविष्यात कधीच जाणार नाहीत अशी ग्वाही दिली। यावेळी शाळेचे शिक्षक सौ अन्सारी मॅडम, सौ नयाघर मॅडम, श्री अत्तार सर, श्री अंबी सर, श्री गुफरान, श्री मुजम्मिल उपस्थित होते। या कार्यक्रमाची सांगता श्री मुबारक गुलाब मुल्ला सरांच्या आभार प्रदर्शनाने झाली। कमी वयामध्ये गुटख्याच्या पुड्या अशा टाकतात। तुमच्या माहितीसाठी सांगतो, एका गुटख्याच्या पुड्याचा आतला जबडा कापून काढलाय। आता त्याला आण खायला येईना, फक्त पाणी पाजते ती नारळा। नशेचे पदार्थ करणाऱ्या विद्यार्थ्याशी दोस्ती करायची आणि शरीराची चाळण करायची। भूक लागल्यानंतर एकाच्या दोन, दोनाच्या तीन चपाती भाकरी आणि हा बोलतो डोळ्यासमोर घ्या। तुझा आपला कुठला तरी मित्र आला, टेबलशी बघायचं, चौघांशी बघायचं, गाडी पळवायची, तो म्हणणार चल जरा इथं जाऊन या, तिथं जाऊन या, व्यायामला जाऊया, जिमला जाऊया, आणि जिमला जाऊन सुद्धा काय आपले हाडं मोडायचे, अजून आपलं वय नाही, तिथं सुद्धा डॉक्टर लागते। त्यावेळेस आपल्याला बरं वाटतं, पण पुन्हा ते कॅन्सरवर जातं। जेवढ्या ठिकाणी तुमचा ते अंश फिरलाय तेवढे सगळे पार्ट टप्प्याटप्प्यानं कॅन्सर होतात आणि मग शरीराला त्याची वाट लागते। पुन्हा रक्ताच्या उलट्या व्हायला चालू होतात, पुन्हा छातीमध्ये दगदग वाढते, डोळ्यावर अंधार येते, चक्कर येते, कधी ब्लड प्रेशर वाढतो, कधी अटॅक येण्याचे संभव असतात। कारण आता अटॅक येण्याला संभव वय राहिलेला नाही, तर आता अटॅकला लहान मुलांना सुद्धा। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।